नमस्कार मंडळी. आज मी तुमचं फुल एंटरटेनमेंट करायचं ठरवून आलेलो आहे. उद्धव ठाकरेंच्या शिल्लक सेनेच्या दसरा मेळाव्यामध्ये आमच्या वर्गमैत्रीण सुषमा अंधारेंचं भाषण झालं. त्यांचे प्रचंड असे तेजस्वी विचार पुन्हा एकदा ऐकून मी अक्षरशः भारावून गेलेलो आहे. सुषमा अंधारे हिंदुत्वावर बोलत होत्या, त्या हिंदुत्वावर बोलणाऱ्या मंडळींना सुनावत होत्या आणि हिंदुत्व नेमकं काय आहे हे पण सांगत होत्या. ज्यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडली आहे त्या प्रत्येकावर त्या बरसत होत्या. म्हणजे त्यांनी नारायण राणे नाही सोडले, एक आमदार नाही सोडला, कोणी सोडलं नाही. एकूण किरण पावसकर, नारायण राणे आणि आणखी काही गोष्टींवर त्या बोलल्यात. त्या काय बोलल्यात हे तुम्ही आधी ऐका. तुम्ही सांगता हिंदुत्वाबद्दल आणि तुम्ही बोलता माननीय अजितदादांनी विधान परिषदेचं चॉकलेट दिल्यावर 6 वर्ष राष्ट्रवादीत गेलात, मग मिंधे गटाकडे आलात. 6 वर्ष पावसकर तुमचं हिंदुत्व कुठल्या खुंटीला टांगून ठेवलं होतं तुम्ही. नारायणराव, तुमच्या 2 वाह्यात बाजार बुनग्यांवर बोलायचंच नाहीये मला. पण नारायणराव, तुम्ही शहाणे सुरते आहात. शहाणे सुरते आहात. तुम्ही म्हणावं हिंदुत्वासाठी नारायण राणेंनी त्याच सोनियाजींच्या पायावर लोटांगण घालत गेली 10 वर्ष. 10 वर्ष तुम्ही आमदारकी, खासदारकी, महसूल मंत्री पद भोगली. तुम्ही शेंड्यावर शहाणं होऊन सांगायचं आम्हाला हिंदुत्वासाठी म्हणून. रामदास कदम रामदासजी, तुमचं हिंदुत्व जेव्हा शिवसेनेला ब्लॅकमेल करून 2 ते 3 वेळा राष्ट्रवादीत जाण्याची धमकी दिली, तेव्हा तुमचं हिंदुत्व कुठं गहाण ठेवलं होतं? उद्धव साहेबांनी हिंदुत्व सोडलं म्हणजे काय, हिंदू धर्माचा त्याग करून इतर धर्माचा स्वीकार केला का? अरे, तुम्हाला जर हिंदुत्व कळलं असतं ना तर वसुदेव कुटुंबकम माता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ तोषावे, हे विश्वची माझे घर, ही सगळ्यांना सामावून घेणारी हिंदुत्वाची संकल्पना तुम्हाला कळली असती, जी सर्वांना सामावून घेणारी हिंदुत्वाची संकल्पना घेऊन सन्माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे निघालेले आहेत. अरे, हिंदुत्वाला तुम्ही कलंक लावला, कलंक. ऐकलत? आता ही सुषमा अंधारेंची भाषा आहे. म्हणजे रामदास कदमांच्या विषयी बोलताना तर आईला असा शब्द त्या वापरत होत्या. म्हणजे नारायण राणेंच्या विषयामध्ये तर काय काय बोलल्यात मला, म्हणजे आता ते नको वाटतं पुन्हा पुन्हा बोलायला. त्या किरण पावसकरच्या विषयातही असंच. आता मला मुळात एक गोष्ट सांगायची आहे की ज्या किरण पावसकरांनी राष्ट्रवादीचा त्याग करून शिंदेच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे, त्याच किरण पावसकरांच्या सारखं सुषमा अंधारे सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसच्या आश्रयाला गेलेल्या होत्या आणि त्या शिवसेनेत आल्या. म्हणजे पावसकर जर मिंधे सेनेत गेले असतील तर या गंदे सेनेमध्ये आल्यात का, असा प्रश्न देखील विचारावासा वाटतो. जी वाटचाल आपण करतो ना त्यासाठी लोकाला नावं ठेवायची नसतात. पहिल्यांदा आपण आपल्यात वाकून बघितलं पाहिजे आणि मग यात आपण स्वच्छ आहेत असं कळलं की मग दुसऱ्याला नावं ठेवायच्या भानगडीत पडलं पाहिजे. सुषमा अंधारेंची व्यासपीठावरची एकूणच भाषा दसरा मेळाव्यातल्या विचार देणारी नव्हती, तर ती सगळीच अविचारी अशा स्वरूपाची होती. बरं, ते जाऊ दे. म्हणजे त्यांनी राणेंवरती काय क्षमता असेल तर बोलावं, नाही त्या बोलल्या त्याला ठीक आहे, हरकत नाही. आपणही मोठ्या अंतःकरणानं त्यांना माफ करून टाकू. पण मला जे आश्चर्य याचं वाटलं की त्या हिंदुत्वावर बोलल्या. म्हणजे काय, वसुधैव कुटुंबकम, हे विश्वची माझे घर, आता विश्वात्मके देवे, अगदी भयंकर भयंकर. म्हणजे चला, मला वाटलं मी हिंदू असून एवढं म्हणू शकतोय की नाही, पण एक एक वेळ कुणालाही म्हणता येते, त्यांनीही म्हटली, ते ठीक आहे, हरकत नाही. चला, म्हणजे
विश्व संकल्पना ही हिंदुत्वातली संकल्पना आहे, हे तरी सुषमा अंधारेंना पटलंय, याचा मला आनंद वाटतोय. बरं, हिंदुत्वावर कोण बोलतंय? सुषमा अंधारे, ज्यांचे हिंदुत्वाविषयीचे विचार आपल्या सगळ्यालाच खूप चांगल्या पद्धतीनं ठाऊक आहेत. नवरात्रामध्ये सुदैवानी नवरात्र संपलन दसरा मेळावा होता. याच्या आधीच्या 2 नवरात्र आधी सुषमा अंधारेंचं भाषण काय असायचं? आई वसली वालं. ते ऐकण्याआधी त्यांचीच 3 वाक्य मी तुम्हाला ऐकवणार आहे, म्हणजे देवीच्या विषयातली. ती अगोदर ऐका, मग कळेल तुम्हाला. तुम्ही सांगता हिंदुत्वाबद्दल आणि तुम्ही बोलता बाया 9 दिवस पायात चप्पल घालत नाहीत. अहो चप्पल घाला. आई बसली. अहो पलंगावर बसा. आई बसली. अहो गादीवर बसा. आई बसली. अरे हिंदुत्वाला तुम्ही कलंक लावला, कलंक. ऐकलं? हे झालं देवीच्या विषयामध्ये, आणि या सांगतायत हिंदुत्वावर. बरं, देवीचं सोडा, प्रभू श्रीरामाच्या विषयामध्ये आपल्याला जरा बघितलं पाहिजे सुषमा अंधारे काय बोलतायत ते. श्रीराम, सीतामाता यांच्याबाबत सुषमा अंधारेंची मतं काय होती, आणि त्या शिवसेनेचं हिंदुत्व मांडतायत. म्हणजे त्यांना प्रभू श्रीराम मान्य नव्हते, रामासारखा एकवचनी, एकपत्नी, एकबाणी नवरा मान्य नव्हता. मुळात रामायणातल्या मूळ कथा ज्यांनी वाचल्या नाहीत आणि ज्यांना सीतामाता आणि राम यांच्यातल्या संबंधाचा अर्थही कळला नाही, अशी अनेक लोक आहेत बोलणारी. सुषमा अंधारे तो उसमें से एक है यार. ज्यांना कळलंच नाही राम काय असतो, राजधर्म काय असतो, हे ज्यांना कळलंच नाही ना, त्यांना प्रभू श्रीराम समजणं खूप कठीण आहे. अशा न समजणाऱ्यापैकी सुषमा अंधारे आहेत. त्यांचं प्रभू श्रीरामाच्या विषयीचं मत काय आहे ते बघा. तुम्ही सांगता हिंदुत्वाबद्दल आणि तुम्ही बोलता राम आणि कृष्ण हे थोतांड आहे. मी रामाला आणि कृष्णाला मानणार नाही, सांगितलंच गेलं. काय मानायचं कारण नाही रामाला आणि कृष्णाला. समजा मी तुमच्याकडे कधीतरी तुमच्या घरी आले, तुमच्या घरात एखादी कुणी म्हातारी आजी आजोबा आहे, मी माझा नवरा सोबत आलो आणि पाया पडलो, आणि जर कुणी घरातलं म्हणालो की माय राम सीतासारखा जोडा जन्माला जाऊ दे, तर मी आपली म्हणेल बाई मला रामासारखा नवरा काही परवडत नाही. 7 महिन्याच्या गरोदर सीतामाईला जो जंगलात सोडून देतो, असा नवरा कुणाला चालेल जो गरोदर बायकोला जंगलात सोडून देईल आणि एका क्ष माणसाच्या सांगण्यावरून बायकोवरती संशय घेईल. बरं, विशेष रामायण बघणारे, ऐकणारे, सांगणारे, रामायणावर मालिका बनवणारे किंवा रामायण ही मालिका मिटक्या मारत बघणारे, यांच्यापैकी एकाच्याही मनात हा प्रश्न निर्माण होत नाही की रामाच्या मनात शंका आली एका क्ष माणसाच्या, मी जाणीवपूर्वक जातीचे उल्लेख टाळते, एका क्ष माणसाच्या सांगण्यावरून रामाच्या मनात शंका आली की 14 वर्ष सीता तिकडे एकटी होती, परंतु काय अशी शंका कधी सीतेच्या मनात आली नसेल का? रामराम, काय मला एकटीलाच विचारता बरं सारखं सारखं की 14 वर्ष तिकडे होतीस, एकटी होतीस. अहो रामराम, 14 वर्ष मी इकडं लंकेत असताना तुम्ही पण तिकडं जंगलात शबरीसोबत उष्टे बोरं खात फिरतच होतात की. मग तुमचं काही कुठं हमने तुमको देखा, तुमने हमको देखा, रामराव कुछ हुआ की नहीं? अरे हिंदुत्वाला तुम्ही कलंक लावला, कलंक. ऐकलत? आता या सुषमा अंधारे उद्धव ठाकरेंच्या साथीनं प्रभू श्रीरामाचं हिंदुत्व पुढं नेण्याचा प्रयत्न करणार आहेत. बरं, दुसऱ्याला नाव ठेवणाऱ्या सुषमा अंधारे यांनी अगदी गोकुळ अष्टमीच्या म्हणजे भगवान श्रीकृष्णाच्या विषयात सुद्धा अशा स्वरूपाची विधानं केलीत. हे करताना त्यांनी आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनाही सोडलेलं नव्हतं. ऐका ते. तुम्ही सांगता हिंदुत्वाबद्दल आणि तुम्ही बोलता साजरी करणारच. अरे कर की, एकदा काय 100 वेळा कर. फक्त सगळ्यातल्या तळातल्या थरात तू उभा राहा आणि शेंड्यावरच्या थराला तुझा पोरगा आदित्य ठाकरे उभा कर आणि खेळ काय दहीहंडी खेळायची. अरे हिंदुत्वाला तुम्ही कलंक लावला, कलंक. ऐकलत? आता हे सगळं ऐकल्यावर सुद्धा सुषमा अंधारे कट्टर शिवसैनिक झाल्यात आणि कट्टर हिंदुत्ववादी झाल्यात, हे मान्य करायचं आहे आपण.
बरं, गंमत अशी की या कट्टर शिवसैनिक असलेल्या सुषमा अंधारे हिंदू धर्माला नाव ठेवताना आधी बौद्ध धर्माच्या उपासिका झालेल्या होत्या, त्यांनी धम्माचा स्वीकार केलेला होता, हिंदू धर्म त्यागला होता. या हिंदू धर्माचा त्याग केलेल्या सुषमा अंधारे त्यावेळी हिंदू धर्मावर, त्यांच्या प्रतीकावर कडकडून टीका करत होत्या. एवढंच नव्हे तर उद्धव, आदित्य यांना देखील सुषमा अंधारेंनी सोडलेलं नव्हतं. आणि त्या बौद्ध झालेल्या सुषमा अंधारे, धम्माचा स्वीकार केलेल्या सुषमा अंधारे आता कट्टर हिंदुत्वाचा पुरस्कार करत आहेत. म्हणजे आधी हिंदू धर्मात असून हिंदू धर्माशी द्रोह केला, धर्मावर टीका केली, हिंदू धर्म आपला नाही असं वाटलं, बौद्ध धम्म स्वीकारला. आता बौद्ध धम्माचे अनुयायी अनुसारक झाल्यानंतर आता परत हिंदू धर्माचं प्रेम उद्धव ठाकरेंनी उपनेता केल्यामुळं वाटू लागलंय. आणि त्या आता हिंदू धर्म काय असतो हे आम्हाला सांगू लागले आहेत. म्हणजे हा सगळा प्रकार, सुषमा अंधारे माझ्या वक्तृत्वातल्या चांगल्या मैत्रिणी आहेत, अनेक स्पर्धा आम्ही एकत्र केल्यात आणि त्यात आम्ही अशा असंख्य वाक्य वापरायचो. असं म्हणणं म्हणजे मूर्खाच्या नंदनवनात वावरण्यासारखं आहे, असं म्हणणं म्हणजे आंधळ्यांच्या शहरात जाऊन आरसे विकण्यासारखं आहे. हे सगळी वाक्य आता लागू होतात. हे सगळं स्वतः हिंदू धर्मावर टीका करणाऱ्या माणसांनी धर्माला सोडून बौद्ध धर्माचा स्वीकार करून आता परत हिंदू धर्माची भलामण करणं, याला काय म्हणायचं? म्हणजे आपली निष्ठा हिंदू धर्मात असताना हिंदू धर्मावर नव्हती, बौद्धात गेल्यावर बौद्धावरती नाही, आता हिंदू धर्माचं प्रेम वाटू लागलं आहे. कारण उद्धव ठाकरेंच्या संगतीला राहून आपल्या पदरात काहीतरी पडेल असं वाटू लागलंय. आणि भाषा तरी किती सुंदर आहे. म्हणजे रामदास कदमांच्यासाठी साला हा शब्द, रामदास कदमांचं आणि सुषमा अंधारेंचं वय काय, रामदास कदमांचं शिवसेनेसाठीचं योगदान काय, नारायण राणेंचं वय आणि सुषमा अंधारेंचं वय काय, नारायण राणेंच्या योगदान शिवसेनेसाठी सोडण्याआधी किती आहे. भलेही ते 10 वर्ष काँग्रेसमध्ये राहिले असतील आणि आता भाजपत असतील, पण त्याच्या आधी 3-4 दशकं नारायण राणेंनी आपलं रक्त शिवसेनेसाठी आटवलंय. दशकं म्हणतोय. आणि सुषमा अंधारेंना 3-4 वर्ष पण झालेले नाहीयेत. ज्या किरण पावसकरांच्या वरती त्या राष्ट्रवादीतून आल्याची टीका करतायत, सुषमा अंधारे त्यांच्याच आश्रयाला होत्या, त्यांच्या पुस्तकाची पाठराखण शरद पवार लिहित होते, सुप्रिया सुळे यांच्या जवळच्या नेत्या होत्या, त्यांच्यासाठी ते आदरणीय नेते होते. असं असताना पावसकरांनी राष्ट्रवादीला आपलं मानलं म्हणून आक्षेप व्यक्त करायचं कारण काय? या सगळ्या प्रकारामध्ये दुसऱ्याची निष्ठा काढत असताना आपण किती निष्ठावंत आहोत, ना आपण धर्माशी निष्ठा ठेवली आहे, ना आपण राजकारणात कोणत्या राजकीय विचारांची निष्ठा ठेवली आहे. अशा कोणत्याही निष्ठा न ठेवणाऱ्या सुषमा अंधारे आता निष्ठा मेळाव्यामध्ये भाषण करू लागल्यात. हेच त्यांचं वेगळं वैशिष्ट्य आहे. मला तर वाटतं उद्धव ठाकरेंच्या व्यासपीठाचा पूर्ण तमाशा होऊन गेला होता आणि तो खालचे लोक टाळ्या शिट्ट्या फेट उडवून बघत होते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.